आज हम देख रहे हैं कि जालना शहर में बाहर अगर से कोई कोई दुकान के सामने या किसी के घर के सामने कचरा जलाता है तो उसके महानगर पालिका के अधिकारी उसको फाइन मारते हैं, 1000 दो 2000 3-3000। और आज यहाँ मोतीबाग जो हमारा जालना शहर की शान है, तो आज ये देखते हैं कि हम यहाँ मोतीबाग के अंदर ही यहाँ कचरा जलाया जा रहा है। यहाँ के अधिकारी कर्मचारी खुद यहाँ के कचरा जला रहे हैं, तो इस पे प्रशासन का कोई भी ध्यान नहीं है। तो अब इस पे जिलाधिकारी मैडम ने और महानगर पालिका के अधिकारियों ने इस पे क्या कार्रवाई करते हैं, ये देखते हैं कि आम नागरिकों के लिए 3-3000 फाइन और ये मोतीबाग के अंदर ही यह कचरा जलाया जा रहा है, ये इन पे कौन कार्रवाई करेगा और इनको कौन फाइन मारेगा। मोतीबागेत कचरा जाळण्याचा प्रकार, अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी, सामान्य नागरिकांवर दंड पण अधिकाऱ्यांना मोकळीक, सादबिन मुबारक यांचा प्रश्न। शहरात कचरा जाळणाऱ्या सामान्य नागरिकांवर 3 ते 5 हजार रुपयांवर दंडात्मक कारवाई करणाऱ्या महानगरपालिकेच्या प्रशासनासमोर आता स्वतःच्याच अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचं आवाहन उभं ठाकलं आहे। जालना शहरातील एकमेव पर्यटन स्थळ असलेल्या मोतीबाग परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा गोळा करून जाळण्यात आल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते सादबिन मुबारक यांनी केला आहे। या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल करून संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। तक्रारीनुसार गेल्या 2 ते 3 दिवसात मोतीबाग परिसरात कचऱ्याचे मोठमोठे कुप्पे करून ते जाळण्यात आले, त्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरले असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत। विशेष म्हणजे सकाळी फिरायला येणारे ज्येष्ठ नागरिक तसेच सायंकाळी खेळण्यासाठी येणारी लहान मुलं या धुराच्या विळख्यात सापडत आहेत। रस्त्यालगत, कारंजनजवळ आणि तलावाच्या बाजूने अशा 4 ठिकाणी कचरा जाळण्यात आल्याचं सादबिन मुबारक यांनी निदर्शनास आणून दिलंय। या प्रकाराबाबत संबंधित मनपा अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता याबाबत आपल्याला माहिती नाही पाहतो असं उत्तर देण्यात आल्याचा दावा मुबारक यांनी केला आहे। त्यामुळे हा प्रकार अधिकाऱ्यांच्या परवानगीने झाला की दुर्लक्षामुळे याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। सामान्य जनतेला नियम लागू होतात तर तेच नियम अधिकाऱ्यांनाही लागू व्हायला हवेत। संबंधित अधिकाऱ्यांकडून दंड वसूल करून तो मनपाच्या खात्यात जमा करावा अशी भूमिका सादबिन मुबारक यांनी मांडली आहे। दरम्यान या प्रकारामुळे शहरात दुहेरी निकषांचा प्रश्न उपस्थित झाला असून महापालिका प्रशासन आता स्वतःच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करते का याकडे नागरिकांचं लक्ष लागले आहे।